नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस एक महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलेला आहोत। खरं तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना आपल्या महाराष्ट्र राज्यातील सध्याचे मानधन काय आहे व गुजरात राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मानधन काय आहे, या दोनही राज्यातील तफावत जी आहे, एकूणच काम एकच आहे, सेविका मदतनीस पद एकच आहे, परंतु मानधनात किती तफावत आहे, किती फरक आहे, तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता महाराष्ट्रातील मानधन व गुजरात राज्यातील मानधन काय आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा अंगणवाडी ताईंनो, अतिशय महत्त्वपूर्ण असा अपडेट, असा व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन आलेले आहे। यातून बऱ्याच अंगणवाडी सेविका मदतनीस मला कमेंट करतील की ताई तुम्ही नेमकं गुजरात राज्याचं मानधन आम्हाला का दाखवत आहात। तर प्रश्न असा आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये जरी पद एक असला तरी मानधनामध्ये किती तफावत आहे तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणं गरजेचं आहे। खरं तर आपल्या महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका मदतनीस प्रत्येक वेळी आपल्या कृती समिती असो, समन्वय समिती असो, त्यांच्यासोबत आंदोलनामध्ये सहभागी होते। खरं तर त्यांच्या पदरी काय पडतोय तेही या ठिकाणी तितकंच जाणून घेणं गरजेचं आहे व त्याचा साध आणि पडसाद काय उमटतो आहे आपल्या महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या पेमेंटमध्ये, म्हणजे त्यांच्या मानधनामध्ये, ते देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे। बघा, हा व्हिडिओ देखील जास्तीत जास्त शेअर करा। ज्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सध्या त्यांच्या मानधनवाढीच्या प्रतीक्षेत आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचणं गरजेचं आहे। बघा, प्रस्तावना काय सांगतोय। अंगणवाडी सेवा ही देशातील महिला व बालविकास व्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा पाया मानली जाते। नुकतंच महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी देखील आपल्या एक्स पोस्टवरती आपल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचं कौतुक केलेलं आहे। जसे की आपले महाराष्ट्र राज्य हे प्रथम क्रमांकावर आहे पोषण अभियानाच्या माध्यमातून। खरं तर ग्रामीण तसेच शहरी भागातील लहान बालकांचे पोषण, आरोग्य तपासणी, गर्भवती स्तनदा मातांची काळजी, कुपोषण नियंत्रण तसेच पूर्व प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी ही जी आहे, ही सर्व कामे अंगणवाडी सेविका, राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पार पाडत असतात। अत्यंत महत्त्वाचे काम करूनही अनेक वर्ष कमी मानधनावर सेवा देणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून मानधनवाढीची मागणी सातत्याने केली जात आहे। अलीकडेच गुजरात राज्यामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनात मोठी वाढ करण्यात आल्यामुळे महाराष्ट्र राज्याशी तुलना करण्याची चर्चा राज्यभर या ठिकाणी सुरू झाली आहे। बघा, नेमकं गुजरात राज्याचं याच्यासाठी पाहायचं आहे, पद एकच असलं तरी मानधनात किती तफावत आहे ते या ठिकाणी जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आणि गरजेचं वाटतोय। बघा, गुजरात राज्यातील अंगणवाडी मानधनवाढ। गुजरात राज्यामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात ऐतिहासिक वाढ करण्यात आली आहे। बघा, एकूणच हा जो वाढ आहे गुजरात राज्यामध्ये, तो एकूणच ऐतिहासिक वाढ म्हणायला काही हरकत नाही। सुधारित मानधन जे आहे ते गुजरात राज्याचं, बघा, अंगणवाडी सेविकांसाठी प्रति महिना आहे 24,800। कुठेतरी या ठिकाणी लिहून ठेवा, आपल्या गुजरात राज्यामध्ये, अगदी आपल्या महाराष्ट्र शेजारी असलेलं जो राज्य आहे गुजरात राज्यामध्ये 24,800 रुपये प्रति महिना आपल्या अंगणवाडी सेविकेला आहे। आणि अंगणवाडी मदतनीस जी आहे तिला प्रति महिना 20,300 रुपये इतका मानधन आहे। बघा, काम तेच आहे आपल्या राज्यामध्ये, ज्या अंगणवाडी सेविका मदतनीस काम करत आहात, अगदी तेच कामं गुजरात राज्यामध्ये सेविका आणि मदतनीस या ठिकाणी करत असतात, परंतु त्यांना 24,800 सेविकेला आणि मदतनीसाला 20,300 अशी प्रति महिना या ठिकाणी मानधन आपल्या गुजरात राज्यामध्ये दिलं जातोय। पुढे पहा, पूर्वी सेविकांना सुमारे 10,000 तर मदतनीसांना 5,500 म्हणजे 5,500 रुपये इतके मानधन मिळत होते। खरं तर नवीन निर्णयानंतर अनेक आंदोलन त्यांनी केले, तुमच्यासारखंच त्यांनी देखील त्यांच्या संघटनेच्या वतीने आंदोलन केले, रस्त्यावर उतरले आणि त्यांच्या हक्कासाठी, न्यायासाठी लढले। पुन्हा शासनाने त्यांना या नवीन निर्णयानंतर जवळपास दुप्पटापेक्षा अधिक वाढ झालेली दिसून येते। याच वाढीमुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत मोठा बदल अपेक्षित आहे। हे झालं गुजरात राज्याचं।
त्यानंतर मंडळी आपण वळतोय आपल्या महाराष्ट्र राज्यातील सध्याचे मानधन. खरं तर ते ऐकण्यासाठी तुम्ही देखील आतुरलेले आहात. दर महिन्याला प्रति महिना तुम्हाला मानधन या ठिकाणी मिळत असतोय. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना केंद्र शासन व राज्य शासनाच्या संयुक्त निधीतून मानधन या ठिकाणी दिले जाते. हे सगळ्यांना ठावच आहे. आपल्या महाराष्ट्रातील मानधन साधारणपणे पाहू शकता. अंगणवाडी जी सेविका आहे त्या सेविकेला या ठिकाणी 13,000 रुपये प्रति महिना मिळतोय आणि अंगणवाडी मदतनीस यांना 7,500 रुपये प्रति महिना या ठिकाणी मिळतोय. महागाई, वाढते कामाचे स्वरूप आणि अतिरिक्त जबाबदाऱ्या लक्षात घेता हे जे मानधन आहे हे मानधन अपुरे असल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये या ठिकाणी व्यक्त केली जात आहे. बघा किती तफावत आहे, तुमच्या समोर या ठिकाणी स्पष्टीकरण आहे. आपल्या गुजरात राज्यामध्ये सेविकेला 24,800 प्रति महिना, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अंगणवाडी सेविकेला 13,000 रुपये प्रति महिना आणि गुजरात राज्यामध्ये अंगणवाडी मदतनीसांना प्रति महिना 20,300 रुपये प्रति महिना आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अंगणवाडी मदतनीसांना 7,500 प्रति महिना. जवळजवळ किती तफावत आहे ते तुम्ही या ठिकाणी तुलनात्मक अभ्यासाच्या माध्यमातून पाहू शकता. महाराष्ट्र व गुजरात राज्य तुलना पद. महाराष्ट्र राज्य आणि गुजरात राज्य अंगणवाडी सेविका 13,000, 24,800. बघा या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 13,000 मानधन व सेविकेला 24,800 आणि अंगणवाडी मदतनीसाला या ठिकाणी पाहू शकता आपल्या महाराष्ट्रामध्ये 7,500 रुपये म्हणजे 7,500 रुपये हे आपल्या अंगणवाडी मदतनीसाला आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये व मदतनीसांना गुजरात राज्यामध्ये 20,300 इतका मानधन आहे. एकूण फरक कमी मानधन आणि जास्त मानधन या ठिकाणी एकूण फरक म्हणजे तुलनात्मक अभ्यास आपण पाहिलेला आहोत. तुलनेनं गुजरात राज्यातील सेविका हे महाराष्ट्रापेक्षा सुमारे 11 एकूणच या ठिकाणी 11,000 ते 12,000 अधिक मानधन घेत आहेत. मदतनीस बाबतीतही मोठा फरक या ठिकाणी दिसून येतो आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांवरील या वाढलेल्या जबाबदाऱ्या आजच्या घडीला अंगणवाडी सेविका व मदतनीस खालील अतिरिक्त कामे पार पडणार आहेत. बालकांचे वजन आणि आरोग्य नोंदणी, दुसरा आहे पोषण आहार वितरण, तिसरा आहे गर्भवती महिलांचे सर्वेक्षण, चौथा आहे लसीकरण मोहिमेत मदत आणि पाचवा आहे डिजिटल मोबाईल ॲप नोंदी, सहावं आहे शासकीय योजनांची माहिती देणे जसे की आता आलेलं म्हणजे आपल्या महिला व बालविकास विभागाशी जोडलेलं प्रधानमंत्री मातृवंदना योजना असो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असो किंवा लेक लाडकी योजना असो, ह्या ज्या शासकीय योजना आहेत या योजनांची माहिती देखील संपूर्ण राज्यामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या वतीने पुरवला जातोय. त्यानंतर आहे कुपोषण निर्मूलन कार्यक्रम. कामाचे स्वरूप वाढले असताना देखील मानधन वाढ आवश्यक असल्याचे मत या ठिकाणी व्यक्त होत आहे. खरं तर मानधन वाढीचे संभाव्य परिणाम या गुजरात राज्यातील निर्णयामुळे खालील सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात. पहिला आहे महिला सक्षमीकरणाला चालना, दुसरा आहे सेविकांचा कामातील उत्साह वाढ, तिसरा आहे बालविकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी, चौथा आहे ग्रामीण भागातील आर्थिक स्थैर्य आणि पाचवा आहे सामाजिक विकासाला गती. बघा महाराष्ट्रातील अपेक्षा आणि मागण्या काय आहेत तेही या ठिकाणी शेवटी पाहणं तितकंच महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. आपल्या महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याकडून पुढील मागण्या सातत्याने करण्यात येत आहे. जसे की परवा म्हणजे 24 तारखेलाच आपले 24 फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे आंदोलन झालं. त्या अगोदर या ठिकाणी 14 तारखेला देखील आपल्या महाराष्ट्रामध्ये आंदोलन झालं. खरं तर मानधन किमान 25,000 पर्यंत वाढवावे आणि मदतनीसाला जो मानधन आहे तो 18,000 ते 20,000 करावं. ही जी मागणी आहे ती सातत्याने आपल्या महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याकडून या ठिकाणी करण्यात येतो आहे. कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, निवृत्ती वेतन योजना द्यावा, आरोग्य विमा सुविधा द्यावा. खरं तर गुजरातप्रमाणे निर्णय महाराष्ट्रातही लागू व्हावा अशी देखील अपेक्षा व्यक्त होत आहे. बघा एकूणच सामाजिक व आर्थिक परिणाम. खरं तर अंगणवाडी कर्मचारी या ग्रामीण व्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाल्यास बालकांचे आरोग्य म्हणा, शिक्षण म्हणा, पोषण सेवा म्हणा या ज्या सर्व सेवा आहेत त्या अधिक प्रभावीपणे राबवता येतील. महिला कामगारांचे जीवनमान हे उंचावण्यास या ठिकाणी मदत होईल. बघा निष्कर्ष शेवटी आपल्याला एवढंच सांगता येतोय, जास्तीत जास्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी हा व्हिडिओ शेअर करावा. संपूर्ण महाराष्ट्रावर 2,10,000 अंगणवाडी कर्मचारी आहेत.
त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. शेवटी निष्कर्ष या ठिकाणी एवढंच आपल्याला सांगता येतोय, गुजरात राज्याने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात मोठी वाढ करून एक आदर्श निर्माण या ठिकाणी केला आहे. आपला महाराष्ट्र राज्य या राज्यामध्ये मात्र अद्याप तुलनेने कमी मानधन दिले जात असल्याचे चित्र देखील दिसून येतो आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये समान मानधन वाढीची अपेक्षा निर्माण झाली आहे. अंगणवाडी सेवा मजबूत करण्यासाठी आणि महिला कर्मचाऱ्यांना आर्थिक न्याय मिळवून देण्यासाठी भविष्यात राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा देखील व्यक्त करण्यात येत आहे. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी हा जो एकूणच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधन वाढीबाबतचा हा जो निर्णय आहे तो इतर राज्य आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कशा पद्धतीने आहे याचा तुलनात्मक धावता आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.